नमस्कार. आज आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी 30 टिप पाहणार आहोत. पहिली टिप्स आहे मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 2. ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. 3. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. 4. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवसातच पोट बरे होईल. 5. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. 6. दही जास्त खावे, सुरकुत्या कमी होतात. 7. दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातावर लावा. तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. 8. दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 9. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा, चेहरा फुलासारखा चमकेल. आपली पुढची टिप्स आहे 10. रोज गव्हाची चपाती खावी, त्यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. 11. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका, यामुळे पोट खराब होते. 12. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. 13. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 14. लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते. 15. लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड किंवा पिंपल्स दूर होतात. 16. पोटाचे अर्धेहून आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. 17. शेळीच्या दुधात खूप शक्ती असते आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. 18. कोरफडीचा गर पाय आणि हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो. 19. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याचे पाणी चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. 20. गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते. 21. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ होत नाही आणि घसा सुद्धा साफ होतो. 22. भात खाल्ल्यावर लगेच दूध पिल्याने खोकला होतो. 23. जी मुले अन्न खात नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलांना ते पाणी पाजले तर ते खायला आणि प्यायला सुरुवात करतील. 24. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जातो. 25. शलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये सुद्धा फायदेशीर ठरते. 26. व्हिनेगरमध्ये मध मिसळून खावे, तुमचे दात नेहमी मजबूत होतील. 27. हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होईल. पुढची टिप्स आहे 28. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. 29. लवंग थंड वातावरणात खावे, कारण त्याचा प्रभाव गरम असतो. 30. बीटरूटचे पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. 31. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. जर तुम्हाला आजच्या ह्या टिपचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.